बघतो आहोत की वारंवार मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडूनही कार्यकर्त्यांकडूनही प्रयत्न केले जात आहेत। मूर्तीच्या हळूहळू जवळ हा तराफा येतोय, मात्र लाटांचा हेलकावा इतका आहे की काहीच स्थिर राहू शकत नाहीये। आपल्याला माहिती आहे सूरज, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती इतर प्रशासन सुद्धा सज्ज आहे, म्हणजे आपण अग्निशमन दल म्हणू की जे इतर सगळ्या गोष्टींसाठी मदत करत असतं, ते याच्यामध्ये काही करू शकतात का याविषयी सुद्धा आपण बोलूयात। मी पुन्हा एकदा काही क्षणात तुमच्याकडे येते। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी। अभिषेक, इतर जे प्रशासनामधले जे कोणी लोक या ठिकाणी तैनात आहेत त्यांच्याकडून काही मदत केली जाऊ शकते का या सध्याच्या परिस्थितीमध्ये? नाही, एकूणच विसर्जनासंदर्भातली मदत जी आहे ती आपल्याला कुठं होताना पाहायला मिळत नाही, कारण की एकूणच स्वतंत्र तशा प्रकारची यंत्रणा जी आहे ती राबवली जात असते लालबागच्या राजाकडनं। त्यामुळे आणि ही सगळी यंत्रणा लालबागची ही अत्याधुनिक आहे, म्हणजे ती काही आज तयार केली गेलेली आहे अशी नाही आहे। आत्ताचा जर का तराफा पाहिला तर तो हा पूर्णपणे अत्याधुनिक जरी का असला तरीही जो जुना तराफा होता तो तुलनेनं सगळ्यांच्या मानानं हा अत्याधुनिक म्हणावं लागणार आहे, कारण की जुन्या तराफ्यामध्ये हायड्रॉलिक सिस्टीम होती। कशा पद्धतीनं ही मूर्ती त्याच्यावर जाईल याचं नियोजन हे मंडळाकडनं आपल्याला होताना पाहायला मिळत होतं। फक्त अडचण अशी होती की हा जो तराफा आहे तो ओढण्यासाठी जी मदत आहे ती आपल्याला जे कोळी बांधवांच्या बोटी होत्या त्या लागत होत्या। कुठेतरी मान सन्मान त्यांना देण्याचा प्रयत्न देखील त्या माध्यमातून होता आणि तशाच प्रकारची पद्धत ही आता काढत स्वयंचलित करण्यात आलेला आहे, जिथं मोटर्स बसवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतात। ज्या मोटर्स आहेत, 2 मोटर्स इथं प्रामुख्यानं पाहायला मिळतात। ज्या प्रकारे आपण जेट्टीमध्ये पाहतो तशा प्रकारच्या मोटर्स आहेत आणि हायटेक इंजिन्स हे मानले जातात। ज्या पद्धतीनं जे मोठे आपण जहाज पाहतो जहाज पाहतो त्यामध्ये अशा प्रकारचे इंजिन्स जे आहेत ते आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतात आणि त्याच प्रकारचे इंजिन्स हे इथं देखील लावण्यात आलेले दिसत आहेत। त्यामुळे अशा प्रकारची यंत्रणा ही या लालबागच्या राजा मंडळाकडेच आपल्याला दिसते, बाकी दुसऱ्या कोणत्या मंडळाकडे देखील नाही। आणि अशा प्रकारची यंत्रणा ही अग्निशमन दल असेल किंवा मग इतर शासकीय यंत्रणा असेल त्यांच्याकडनं देखील पुरवल्या जात नाहीत, कारण की जे गणपती इथे असतात त्यांना मदत करण्यासाठी इथलेच जे लाईफ गार्ड्स आहेत किंवा मग फायर ब्रिगेडचे लाईफ गार्ड्स आहेत ते देखील इथं आपल्याला मदत करताना प्रामुख्यानं पाहायला मिळत असतात। सोबतच अग्निशमन दलाचे अधिकारी देखील इथं असतात। एकूणच ही यंत्रणा फक्त लालबागकडेच आहेत आणि त्यांच्याकडनंच विधिवत अशा प्रकारचं विसर्जन करण्याची पद्धत ही त्यांच्याकडनंच आखली गेलेली आहे। त्यामुळे एकूणच ह्या सगळ्या गोष्टी करताना कुठेतरी भान देखील त्यांच्याकडनं राखलं जात असल्याचं देखील यातनं स्पष्ट होतं। अगदी खरं तर अभिषेक, हा जो नवा तराफा आपण पाहतोय असं म्हटलं जात होतं की हा नवीन जो तराफा आहे तो आधीच्या तराफ्यापेक्षा दुप्पट मोठा असा आहे। दुसरी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जात होतं की हा जो नवीन तराफा आहे तो समुद्रामध्ये हेलकावे खाणार नाही, तो स्थिर राहील आणि त्याच्यामुळे मूर्ती त्याच्यावरती चढवण्याला सोपं जाईल, मूर्तीला कुठलाही धक्का पोहोचणार नाही किंवा म्हणजे मूर्तीची विटंबना केली जाणार नाही, मूर्तीला काहीही होणार नाही अशा पद्धतीने सांगितलं जात होतं। मात्र सध्याची जी दृश्य आपण बघतोय, मोठी भरती आहे समुद्राला, त्यामुळे हे सगळं करण्यामध्ये सध्या तरी अडचणी येत आहेत असं दिसतंय। नक्कीच समुद्र आणि समुद्राच्या पुढं कोणीच नाही असं एक बोललं जातं आणि तशाच प्रकारचं सध्याचं वातावरण पाहायला मिळत आहे। ओहोटी जोपर्यंत समुद्र हा शांत होत नाही तोपर्यंत एकूणच ह्या गोष्टी देखील आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळणार नाही। एक जर का पाहायचं तर जुन्या तराफ्यामध्ये आपल्याला जी हायड्रॉलिक सिस्टीम आहे तशाच प्रकारची हायड्रॉलिक सिस्टीम याच्यामध्ये देखील आहे, त्यामध्ये काहीही वेगळं नाही। मात्र मुद्दा असा आहे की ही जी एकूण तराफा आहे या तराफ्याचा आकार हा दुप्पट आहे। एकूणच हेलकावे कुठेतरी खाणार नाही अशा प्रकारचा अंदाज होता, मात्र तो कुठेतरी फोल ठरला आहे का असे देखील प्रश्न उपस्थित होऊ शकतात। एकूणच अद्याप त्या संदर्भात अधिकृतपणे बोलणं हे देखील योग्य होणार नाही, मात्र स्पष्ट यामधनं सध्याला दिसतं आहे की कुठेतरी हायड्रॉलिक्सचा जर का मुद्दा बोलायचा झाला तर तिथे जरी अडचण आली असली तरीही कुठेतरी हा तराफा हेलकावे खातो आहे। एकूणच इतर गोष्टींसंदर्भात देखील या संदर्भात भाष्य जे आहे ते
मंडळाकडनं होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. मात्र अडचणी ह्या येताना दिसलेल्या आहेत आणि एकूणच समुद्र हा त्यामध्ये मोठी अडचण म्हणावं लागेल. अगदी ठीक आहे अभिषेक, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. आपण पुन्हा एकदा थेट या तराफ्यावरती जाऊयात. आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आहेत आपल्यासोबत. सूरज, साधारणपणे ओहोटीची वेळ ही साधारणपणे 2 ते 3च्या दरम्यान सांगितली जाते आहे. सूरज, पुन्हा